नमस्कार. आपल्या मुलाला एका चांगल्या, मोठ्या खाजगी शाळेत पूर्णपणे मोफत शिक्षण मिळू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का? हो, हे खरंय. आणि हे शक्य होतं आरटी नावाच्या एका कायद्यामुळे. तर मग आज आपण हेच समजून घेणार आहोत की हा प्रवेश नेमका कसा मिळवायचा? चला तर सुरुवात करूया. अनेकांच्या मनात हाच प्रश्न असतो की खरंच असं होऊ शकतं का? तर याचं उत्तर आहे हो, 100% शक्य आहे. खरं सांगायचं तर ही काही सवलत नाहीये, तर पात्र मुलामुलींचा तो एक कायदेशीर हक्क आहे. आणि हा हक्क कसा मिळवायचा हेच आपण आता सविस्तर पाहणार आहोत. आता या संधीमागे एक खूप मोठा आणि भक्कम कायदेशीर आधार आहे. एक असा कायदा जो हजारो मुलांसाठी उत्तम शिक्षणाची दारं उघडी करून देतो. या कायद्याला आपण सोप्या भाषेत आरटीई कायदा म्हणजे राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट असं म्हणतो. ह्याच कायद्याने आपल्या देशातल्या प्रत्येक मुलासाठी शिक्षण हा एक मूलभूत हक्क बनवला आहे. आता गंमत अशी आहे की हा कायदा फक्त सरकारी शाळांपुरताच मर्यादित नाही. उलट खाजगी शाळांसाठी यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची एक विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. हो, हा आकडा नीट लक्षात ठेवा. 25%. आरटीई कायद्यानुसार देशातल्या प्रत्येक खाजगी शाळेला त्यांच्या एकूण जागांपैकी 25% जागा या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातून येणाऱ्या मुलांसाठी राखीव ठेवाव्याच लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर या जागांवर प्रवेश घेणाऱ्या मुलांकडून कसलीही फी आकारली जात नाही. शिक्षण पूर्णपणे मोफत असतं. चला तर मग आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. या संधीचा फायदा घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया नेमकी कशी आहे ते आपण अगदी सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. ही प्रक्रिया वाटते तितकी अवघड नाहीये. खरं तर यात मुख्यत्वे 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे वेळेत ऑनलाईन अर्ज भरणं आणि दुसरी म्हणजे तो अर्ज भरण्यासाठी जी काही कागदपत्रं लागतात ती आधीच तयार ठेवणं. बरं, मग कागदपत्रं कोणती लागतात? तर काही अगदी मूलभूत गोष्टी आहेत. जसं की मुलाचं वय सिद्ध करायला जन्मदाखला, त्याची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कळावी यासाठी उत्पन्नाचा दाखला आणि तुम्ही त्याच भागात राहता हे सिद्ध करण्यासाठी रहिवासी पुरावा. ही सगळी कागदपत्रं जर आधीच तयार असतील तर अर्ज भरायला खूप सोपं जातं. ठीक आहे, अर्ज भरून झाला. मग पुढे काय? मुलांची निवड नक्की होते कशी? कोणत्या आधारावर? चला तेही पाहूया. आता होतं काय की उपलब्ध जागांपेक्षा अर्ज करणाऱ्या मुलांची संख्या खूप जास्त असते. त्यामुळे ही निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व्हावी म्हणून ती लॉटरी पद्धतीने केली जाते. म्हणजे यात कोणाचाही हस्तक्षेप नसतो, सगळं काही नशिबावर अवलंबून असतं. एकदा का लॉटरीमध्ये मुलाचं नाव लागलं की पालकांना निवड झालेल्या शाळेत जायचं असतं. तिथे जाऊन त्यांनी अर्जासोबत जोडलेल्या सगळ्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करावी लागते आणि ही पडताळणी यशस्वी झाली की प्रवेश निश्चित होतो. हे बघा, ही फक्त एका शाळेतल्या ॲडमिशनची प्रक्रिया नाही, ही एका मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली एक खूप मोठी गुंतवणूक आहे. खरंय, या एका वाक्यातच या संपूर्ण प्रक्रियेचं सार आहे. कारण एका चांगल्या शाळेत मिळालेलं दर्जेदार शिक्षण, तिथलं वातावरण हे मुलाच्या आयुष्याला एक योग्य दिशा देऊ शकतं आणि त्याचं संपूर्ण भविष्य खऱ्या अर्थाने बदलू शकतं. तर जरा विचार करा, फक्त एका कायद्याची योग्य माहिती असणं आणि एक योग्य पाऊल उचलणं हे आपल्या मुलासाठी किती मोठी संधी निर्माण करू शकतं. एका चांगल्या शाळेचं दार उघडून ही संधी त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते.